लक्ष राहील है ना अभिनय, काही इश्यू नाही ना सर? मला काय इश्यू चालायचं भरणार आहे मी. चला चला, माझ्याच नाही खरं चालायचं का? पहिले आपण शेतात जाऊ ना एकदा. कसं हा मग कसं सरला नाही का थोडेसे क्रेडिट कार्ड वगैरे ते काय असेल ते मॅनेज करू द्या. मॅनेज करू द्या पहिले. ठीक आहे, माझं पिन घे, माझे 2-3 बँक अकाउंट घेऊन ते आम्हाला काय गरज आहे सर, तुम्हीच करा. काय करणार बेटा तू? आता यो गोल्डी बनला एवढा को जा रहा बेटा? अरे तू बोला था ना बेटा अपने साथ जाने का. अच्छा ऐसा है क्या? वही बोला ये इधर के आपने बाप का इवेंट नहीं ना बेटा वो. ये इधर जाने का बोला सर्विसिंग करके जाता क्या? आ जा बहुत भीड़ है आज लोग. क्या विषय क्या मालूम? ऐसा है क्या? ठीक है आ जाओ सर. आपने को अभी वो एसआर के साथ फिल्म करने का है, उसका प्रोमो है. आ जाओ. की बकवास ब्लॉग होणार आहे. तू आ जा बंद करी लई असे लोक आहेत तिथे. बकवास ब्लॉग. हे असे मित्र घेऊन चालले आमच्यासोबत. आता हे आदित्य यादव पण आलाय. हे सनी वागचुरे. नमस्ते. काय इकडे यांचं शेत आहे. हे मालक आहे आदित्य गायकवाड. सांगा ना आता. फिर वो अंदर जाके क्रेन से खोदने का. किती भारी आला बघा व्हिडिओ. हा पानी था क्या लेकिन इस वीर को बहुत था, बहुत बहुत. चला अभ्या. ये इतना काम कैसे किया? पोकलँड आणलं होतं ना. खत्म ही कर देने का था फिर. पूर्णच तेच क्लिक झालं पाहिजे. मी पळायच्या तयारीत होतो. डायरेक्ट गाडीत. चाबी किधर है? यहाँ पे करने को जी करके थोड़ा. मी दिसतोय का? दिसतं आपल्याला ते दिसत. इकडे बघा आता आम्ही आलो होतो आदित्यच्या शेतामध्ये. बरोबर. आता इथं आम्ही जस्ट विहीर बघायला आलो. पण सायंटिफिकली इतक्या गप्पा चालू आहे, तुम्हाला सिरियसली दाखवतो. या दोघांच्या गप्पा बघा फक्त किती सायंटिफिक. आणि त्यांच्या चर्चा म्हणजे अशा की हे याचं डायमीटर किती, रेडियस किती, पद्धत आणून ठेवली ते व्हायब्रेशन्स वगैरे अशी भाषा. आणि आमची काय होती, एवढं खोदलंय काय, जाऊ दे मग पाणी किती खाली आहे, हे विषय होता. यांचं डायमीटरच विहीर दाखव. ही विहीर आहे. तुम्ही करा आम्ही व्हिडिओ करतो ना. ही त्यांची विहीर आहे. ओके विहीर आहे. हे बघ ना. त्यांची फक्त चर्चा बघा किती रेडियस, किती डायमीटर. एक जिओलॉजिस्ट आहे याच्यामध्ये. निळ्या शर्ट मध्ये जिओलॉजिस्ट आहे जिओलॉजी. आणि तो फार्मासिस्ट. बस दोघांना काही समजत नाही, नुसतं डिग्र्या पुरता आहे. आम्ही आलो नको आधे 2च जण. अरे नको रे, वर चालले प्रॉब्लेम आहे. वर कसं येतो मग आता? तुम्ही खतरो के खिलाडी मित्र आहे का? बघा वाईट पॅन्ट घातलेली. त्यांना आता व्हायब्रेशन्स बघा किती. तुम्हाला जायचंय सर? नाही रे, आम्ही लांबूनच बघितली, लय मोठी विहीर आहे. आता त्यांच्या गप्पा ऐक फक्त. 1 लाख ये करने को और पूरा क्रेन से निकालने को, पूरा अंदर खोदने को. लय हुशार बारक भाई, लय हुशार. कोणतं मित्र ते आमच्या भरोश्यावर हात देतो म्हणले. हो मी जाईल विहिरीत. इकडे आता हे दोघं भिकारी आमच्या भरोश्यावर गेले खाली. खरंच आम्ही हात देणार आहे का? बॉडी बघा, हे ओढलं जाईल का मला? यो तर नाही, होतच आहे ना एका टायमाला. हावाला दाखवत तुम्हाला, हावाला ओढलं जाईल. पण हात भाई शक्यच नाही. गंभीर चर्चा. निकालो. ट्रॅक्टर 3 लावले बरं का. हे असे श्रीमंती कॅमेरा, असे श्रीमंत लोक एका दिवसाचे 50,000 घालतात. आणि आम्हाला जर बाहेर कुठं नाही म्हटलं तर म्हणतात आमच्याकडे पैसे नाही. बरोबर. असे भिकारी लोक आहेत. आता हे बघा, आता यांची हुशार चालूच आहे. आता वर येताना यांची मजा येणार आहे. 12,000 मोठे ट्रक. हा इथं आणायचं 12,000 आहे सर आणायचे. तर अशा टेन्शन मुळे आम्ही शेतात विहीर काही करत नाही. हे असे सटाके मारणारे नाही आहे. आता बेअर ग्रिल्स यांना दोरी देतो, हे पकडा घे. अरे तू नाही रे, त्याला पहिले पाठव रे दाद्या. त्याला येऊ दे ना आद्या. तू चढला आता त्याला. आता येत नाही देवर. आद्या फोन ये बाया,
धर ना धर ना कॅच कर ना. धर ना, ते करता थांब मी इथं बघतो तुमची सिस्टम. हा चाल द्या. हा बे पकड. हा ये कमान ब्रो. ये आद्या. होय होय ये अरे वा व्हाईट पॅन्ट. हा हा आमचं विहिरीचं मिशन सक्सेसफुल झालं. तर अशा प्रकारे आमच्या मित्राचं शेत होतं. आता बघितलंच तुम्ही मिशन वीरगंज किती खोदलं त्यांनी. बरं आता काही इंटरव्ह्यू क्लोजअप प्लीज. तर सर बऱ्याच वेळेस आपण काय आहे की तू मला कॉन्टॅक्ट केलं होतं की मला इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची वगैरे. तर ह्या शेताचा कॉन्टॅक्ट आला कुठून? आम्हीच काढलं. हा का? आम्हाला शोधायला लागला, तुमच्याकडे टाइम नव्हता. अच्छा. तर एकंदरीत मला तुम्ही ओव्हरऑल हे विहिरीचं किती एरिया आहे आणि किती इन्व्हेस्टमेंट वगैरे काय, याचा फ्युचर प्लॅन काय, याच्याबद्दल काही सांगता का थोडंफार? फ्युचर प्लॅन बाजूचं पण घ्यायचं. अच्छा. बघा एवढे पैसे आणि आज जर यांनी जेवायला नाही दिलं. करले नाही का? आधे ये भी वो ऊपर का इतना लेवल किया वाला वो मस्त है ना. वो ऊपर का वो जा रहा ना 10 की 4 में नो. क्या बोल रहा है? 10 दिया ना. कितना एकड़ है? सेम उसको समझ में आया ना. ते चारोच आहे ते पण. वो बैठता बरोबर. चारोच आहे ते पण. ये बाजू का राइट वाला ये लिया वाला. तर सुरू आहे ना. तर बघा मित्रांनो, आता ह्या भाऊला एवढ्यात खाज मिटली नाही, त्याला आता बाजूचं बी घ्यायचंय आणि तेवढ्याच ताकदीने घ्यायचंय. एवढा पैसा कुठं लागणार? फायनली आता शेताचा प्रवास झाला. आता तुम्ही बघू शकता की अक्षरशः भाऊनी रिसर्च करण्यासाठी जिओलॉजीचे जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यासाठी त्यांनी एक अक्षरशः दगड आणला. भाऊ ते 1 मिनिट दाखव. 1 मिनिट फक्त बघू द्या फक्त. तुला त्याच्यात काय दिसलं? बघा लहानपणी आम्ही या दगडासोबत खेळत. आपण ज्या दगडांसोबत खेळत होतो का, ते दगड आता ते आगेट आणि जास्पर निघलेत. त्याचे आता खान नाही आपले. आगेट जास्पर काय नाही. सॉरी चालेल. आहे ना रे बुद्धू. आहे चला स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला. रिझन आहे ते खूप मोठं म्हणजे आम्हाला कळेल. म्हणजे जर तुम्हाला सांगायचं असेल तर आम्हाला ऐकायचं पण आहे तसं. म्हणजे पहिला रिझन नाही सांगत, दुसरा रिझन. पहिलं कसं आहे? दुसरं रिझन. पहिलं काय म्हणजे असं आम्हाला हिंट देशाल का तुमची दुपतीनच पकडतोय आम्ही जर ते विचारलं तर? ठीक आहे. दुसरा रिझन आहे की मी ओके की एका माणसाला घाबरतो. कॉलेजमध्ये कुणालाच घाबरत नाही मी. त्या एका माणसालाच फक्त. एका माणसाला घाबरतो. ओके. आणि तो माणूस तुम्हाला घाबरतो? नाही, नाटक करतो घाबरायचं, पण ते नाहीच घाबरत. नाही घाबरत. मी घाबरतो त्याला. म्हणजे आता काय ना सिग्मा अवघड का खूप प्रेम. होत नाही. इंट्रोवर्ट सोशलाइज होत नाही तू का? ओके. आवडत नाही तुला मुळातून पहिल्यापासून राईट ना? त्या माणसासोबत जास्त सोशलाइज होत असेल ना? ओके. मी त्या एकाच माणसाला बोलतो. मग आता 3-4 दिवस तुमची भेटणं सुद्धा झाली का जास्त दिवस झाले? बरोबर. I will be waiting out in the rain till somebody saves me. Don't care if it takes forever to make you believe.